गोरगरीबावरच आहे ते. मी तेच बघितलं आता. ते फक्त तुमचे पैसे सकाळपासून विकलेले पेंडी मागे 4 आणे 8 आणे रुपया 2 रुपया असं मिळवून त्या आजीने संसार केला असेल. आपल्या मुलाबाळांना भाकरीचा तुकडा घातला असेल आणि म्हणूनच आपली ही भाजी अशी कचऱ्यात जाताना बघून त्या आजीच्या जीवाची तडफड होतीये. बीड मधला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. बीडमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटवताना अक्षरशः माणुसकी कचऱ्यात फेकली आहे असं म्हणायला हरकत नाही. ही आजी त्यांना सतत विनंती करत होती, मला 2 मिनिटं द्या, मी माझं सामान सगळं व्यवस्थित ठेवतो. पण 2 मिनिटं सुद्धा या महापालिका कर्मचाऱ्यांनी त्या आजीला दिली नाही. उलट तिच्याकडे असणाऱ्या मिरची कोथिंबीर भाजीसह तिचा जेवणाचा डब्बा सुद्धा कचऱ्यात फेकला आणि तिनं सकाळपासून जे काही 4 पैसे मिळवले होते ते सुद्धा कचऱ्यात फेकले. अनधिकृत ठिकाणच्या कारवायांना नक्कीच विरोध नाहीये, पण माणुसकी कचऱ्यात फेकण्याला नक्की विरोध करू शकतो. आणि खरंच ही अशी कारवाई श्रीमंतांच्या आणि धनदांडग्यांच्या दुकानांवर सुद्धा व्हावी. मग लक्षात येईल की खरंच ही कारवाई खूप प्रामाणिक होती. या प्रकरणी आता कारवाई सुद्धा करण्यात आली आहे, पण त्या आजीचं झालेलं मानसिक खच्चीकरण आणि तिला झालेला त्रास कुठल्याच रूपात परत करता येणार नाही. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.